मराठी भाषेवर संस्कृत भाषेचा प्रभाव, त्याचप्रमाणे इंग्रजी भाषेचा प्रभाव, यातून भाषा समृद्ध होत गेली. ती भाषा अवगत करण्याचं काम मराठी भाषेने केलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण विविध संस्कृती घेत असतो, त्याचं आकलन करत असतो, विविध माणसांचं निरीक्षण करून आपण तसं राहण्याचा प्रयत्न करतो, तसं भाषेने केलेलं आहे. भाषेवर ज्या ज्या भाषेचा प्रभाव पडला त्या त्या भाषा आत्मसात करण्याचं काम मराठी भाषेने केलेलं आहे. म्हणून आपण नेहमी म्हणतो की मराठीची जी जननी आहे म्हणजे माता ती संस्कृत आहे. पण खऱ्या अर्थानं मराठी अधिक समृद्ध करण्याचं काम हिंदी भाषेनं असेल, इंग्रजी भाषा असेल, अगदी अलीकडचे फ्रेंच भाषा शिकणारे आपले विद्यार्थी पण मराठीमध्ये फ्रेंच उच्चार कसा करता येईल किंवा फ्रेंच भाषेतून मराठी भाषा कशी अवगत करता येईल याचे धडेसुद्धा आज मी त्याला घेऊ लागलेले आहे. मग तुमची फ्रेंच भाषा असेल, जर्मन भाषा असेल, या पाश्चिमात्य भाषेचासुद्धा पगडा या ठिकाणी आपल्याला मराठीवर झालेला दिसतो आहे. त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये ज्या काही प्रांतरचना भाषेवर झालेल्या आहेत त्या भाषेचासुद्धा प्रभाव मराठीवर पडलेला आपल्याला दिसतो आहे. आणि हे आपण 10वीपर्यंत शिकलेलो आहोत. त्याच्या अधिक खोलवर जाण्याची आपल्याला आवश्यकता नाही. पण आपली जी मराठी भाषा आहे तीच एकंदरीत आवाका जो आहे तो आपल्या लक्षात यावा या दृष्टीने आपण इथे बघतो. मूळ स्वर जे आहेत 14 आहेत आणि त्यामध्ये आणखीन 2 स्वर इंग्रजीमुळे निर्माण झालेले आहेत. ते आहेत ए आणि अ. यांचाही समावेश या ठिकाणी होतो. आणि मग एकूण स्वर जे आहेत ते इथे आपल्याला दिसत आहेत 16. या एकूण स्वरामध्ये 16 स्वर मराठी भाषेमध्ये अलीकडे आलेले आहेत आणि त्यातून मराठी भाषा अधिक व्यापकपणे झालेली आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत व्यंजन. व्यंजनाचा जो उल्लेख या ठिकाणी केला तर क पासून तर ने पर्यंत तर आपल्याला दिसणार आहे ते या व्यंजनामध्ये प्रमुख जी व्यंजनं आहेत त्यामध्ये 34 व्यंजनं मुख्य आहेत आणि त्या व्यंजनातून एक वैभवसंपन्न अशी भाषा निर्माण झाली आपल्याला दिसते आहे. एकूण व्यंजनं 34 आणि त्यातून भाषेचं एक वैभव आपल्याला दिसून येत आहे. त्यामध्ये अजून 2 व्यंजनांचा समावेश केलेला आहे. त्याला म्हणतात संयुक्त व्यंजन. अधिक 2 संयुक्त व्यंजन. हे जे संयुक्त व्यंजन आहेत त्याचाही आपण अभ्यास केलेला आहे. ते म्हणजे क्ष आणि न्य यांचे जे एकत्रीकरण आहे ते इतर व्यंजनांचा उपयोग करून आलेले आहेत. आणि त्यामुळे ह्या व्यंजनाकडे आपण जर प्रामुख्याने बघितलं तर एकूण व्यंजनांची संख्या या ठिकाणी झालेली आहे 36. एकूण 36 म्हणजे स्वर 16 आणि 36 व्यंजनं अशी ही समृद्ध आपली वर्णमाला आहे. 52 वर्णमाला असलेल्या भाषेचं वैभव आपल्याला अंकलिपीच्या माध्यमातून दिसून येत आहे. जसं काळामध्ये बदल होतो तसं व्याकरण बदलतं आणि बदलतेच्या व्याकरणाचा मागोवा आपण आज मी तिला घेत आहोत. साहजिकच या भाषा प्रवाहामध्ये भाषेचे दिग्गज आपण ज्याला म्हणतो किंबहुना व्याकरणाचे पितामह आपण ज्याला म्हणतो ते अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ज्यांनी व्याकरण लिहिलं ते केवळ लेखक नव्हते तर अभ्यास करून संशोधन करून त्याची आखणी करणारे आणि व्यापकपणे उच्चारांचं स्थान, भाषेचं वैभव, भाषेचं मोठेपण एवढंच नव्हे माणसाचं व्यक्तिमत्व अधोरेखित करणारे हे शब्द ज्या निमित्ताने आलेले आहेत त्याचाही मागोवा किंबहुना आपण ज्याला परंपरा शोधणं म्हणतो तो शोध या ठिकाणी घेतला गेला. आणि पतंजली या व्याकरणकाराने एक उत्कृष्टपणे भाषेची रचना आपल्यासमोर या रूपाने मांडलेली दिसते आहे. या 52 वर्णमालेतून आपली पूर्वीची 12 खडी तयार झाली. परंतु आता स्वर जे आहेत ते एकूण 16 या ठिकाणी आलेले आहेत.
मुळात स्वर 14 आणि ॲ आणि ऑलमुळे 16 झालेले आहेत आणि मग त्याचं रूपांतर जे आहे बाराखडीमध्ये ते वाढलेलं आपल्याला दिसतं आहे. आता बाराखडीऐवजी आपल्याला 14 खडी पण दिसणार आहे नवीन अभ्यासक्रमाच्या निमित्तानं. अशा रीतीनं एकूणच व्याकरणाचा जो आराखडा आहे तो याप्रमाणे आपण समजून घेतल्यानंतर मुख्य जो मराठी व्याकरणाचा भाग आहे तो कोणत्या रूपाने आपल्याला अभ्यासायचा आहे, किंबहुना मराठी व्याकरण अभ्यासताना महत्त्व कोणत्या गोष्टीला दिलं पाहिजे हे आपण समजून घेतलं पाहिजे. तुमच्या अभ्यासक्रमामध्ये कोणतंही व्याकरण असो, कोणत्याही विषयाचं असो, पण त्याची मूळ संकल्पना जी आहे ती शास्त्रयुक्त पद्धतीने आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण म्हटलं की भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. मग हे व्याकरण ज्या भाषेतून येतं आहे ती भाषा आपल्याला समजून घेतली पाहिजे. बोलण्याची भाषा, लिखाणाची भाषा, पण लिखाणाच्या भाषेला व्याकरणाचे नियम लावले जातात. बोलण्याच्या भाषेला व्याकरणाचे नियम लावण्याची गरज नसते, पण लिखाण भाषेला व्याकरणाचे नियम लावले जातात कारण ती टिकणारी असते आणि दुसऱ्या पिढीला, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे रूपांतरित होत असताना त्यातील शास्त्रीयपणा टिकला तर भाषेला एक वैभव प्राप्त होतं आणि एक आखीरेखीवपणा निर्माण झाल्यामुळे भाषा सुंदर दिसते. म्हणजे ज्याप्रमाणे मी अगदी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की आपल्याला जसं सुंदर दिसावंसं वाटतं ना, तसं भाषेलाही सुंदर दिसावंसं वाटतं, तिलाही नटावंसं वाटतं. मग हे जे नटणं आहे, सुंदर दिसणं आहे, ते व्याकरणाच्या रचनेमुळे सहज साध्य झालेलं आहे. वाक्य जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा ते अनेक शब्दांनी बनलेलं असतं. हे जे शब्द येतात ते अक्षरातून येतात. कोणतेही अक्षर घेऊन शब्द तयार होतात का? तर मुळीच नाही. योग्य अक्षराचे अर्थ, अक्षरालाही अर्थ असतो आणि योग्य अर्थ घेऊनच शब्द तयार होतात. या योग्य शब्दातून वाक्य तयार होतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी योग्य हा शब्द महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्या. वाक्य बनायचं असेल तर शब्द आणि शब्दातले अक्षर यांचा जो अनुक्रम जो आहे तो योग्य अशा प्रकारचा असणं गरजेचं आहे. आणि त्यातून व्याकरणाचे जे काही इतर भाग आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं क्रियापदाशी निगडीत असणारा विभक्ती प्रत्यय असेल, किंबहुना लिंग विचार असेल, वचन विचार असेल, त्याच्या पुढे जाऊन आपल्याला अलंकार, वृत्त आणि एवढंच नव्हे शब्दांची फोड करणं आणि त्या शब्दांच्या फोड करण्यातून कोणत्या शब्दाला महत्त्व दिलेलं आहे त्यातून समास ओळखणं हे तर आहेच. पण शब्द कसा तयार झाला हे बघण्यासाठी आपण ज्याची जी फोड करतो त्याला संधी असं म्हणतो. त्या संधीच्या निमित्तानं दोन शब्दातला अर्थ, दोन अक्षरातला फरक आपल्याला सहज लक्षात येऊ शकतो आणि हा असा वर्णविचार आपल्या बोलण्यातून, लिहिण्यातून आपल्यासमोर येत असतो. आपण तो मांडत असतो. प्रत्येक विचार, प्रत्येक भावना अर्थपूर्णतेनं मांडण्याचा प्रयत्न करतो. अशा पूर्ण अर्थाच्या शब्दांना आपण वाक्य असं म्हणतो. या वाक्यातूनच अक्षरं, ध्वनी किंवा आवाजाच्या खुणा आपण ज्याला म्हणतो त्या निर्माण झालेल्या असतात. या अक्षरांच्या ज्या खुणा आहेत त्या वर्णमालेमध्ये आपल्याला दिसून येतात स्वराच्या निमित्तानं आणि व्यंजनाच्या निमित्तानं. मराठी भाषेची वर्णमाला अशी परिपूर्णतेनं आपल्यासमोर आलेली आहे. एकूण 52 वर्ण आहेत आणि ह्या 52 वर्णाच्या माध्यमातून आपली भाषा समृद्ध झालेली दिसून येते आहे. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व स्वर, व्यंजनं आणि त्यातून निर्माण झालेलं भाषेचं एक वैभव आपल्यासमोर निर्माण झालेलं दिसतं आहे. आता आपण पुढे एक एक भाग बघणार आहोत. अगोदर घेणार आहोत स्वर. आता स्वरांचे प्रकार, त्यांची उच्चारस्थानं आणि त्यातून भाषेचं जे वैभव निर्माण झालेलं आहे सौंदर्याच्या पद्धतीने किंबहुना विचाराच्या पद्धतीने, कल्पनेच्या पद्धतीने, ते आपण समजून घेणार आहोत. म्हणजे मराठी भाषेचे स्वर. मग ह्या स्वरांचे जे प्रकार आहेत त्यामध्ये आपण मगाशी बघितल्याप्रमाणे सारखेपणा असणारे स्वर. मग या सारखेपणामध्ये असणारे जे स्वर आहेत ते कोणते आहेत? स्वरांच्या प्रकारामध्ये सारखे स्वर,
सारखेपणा असणारे स्वरांनाच आपण सजातीय स्वर असं म्हटलेलं आहे आणि या सजातीय स्वरामध्ये प्रामुख्यानं आपला अ पासून सुरुवात असणारा जो स्वर आहे त्याला महत्त्वाचं स्थान या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्वरांच्या प्रकारामध्ये सजातीय स्वर जे आहेत त्या सजातीय स्वराच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी जो काही एकरूपतेचा भाग दिसतो आहे, म्हणजे सारखेच उच्चारस्थानं, म्हणजे उच्चार करताना सुद्धा अतिशय कमी वेळ लागणारा असा भाग, म्हणजे दोन प्रकारे आपण उच्चार करतो. एक दीर्घ उच्चार करतो आणि एक ऱ्हस्व उच्चार करतो. ऱ्हस्व म्हणजे कमी वेळ आणि दीर्घ म्हणजे लांबलेला वेळ, आणि यातून स्वराचे प्रकार पडलेले आहेत. तर ज्या वर्णाला वर्णन करताना किंवा उच्चार करताना ज्या स्वराला कमी वेळ लागतो त्याला ऱ्हस्व स्वर, आणि त्या उच्चारस्थानातून त्यांचं एकत्रीकरण येणं त्याला सजातीय स्वर असं म्हणतात. अ असेल, ई असेल, उ असेल, हे सगळे सजातीय स्वर आहेत. यांना कमी वेळ लागतो आणि आपण त्यांना ऱ्हस्व स्वर असंही म्हणतो. त्याचबरोबर ते सजातीय स्वर आहेत. या सजातीय स्वरमध्ये आपल्याला आचाही उल्लेख होत असतो, त्यानंतर ईचा उल्लेख होत असतो. यांना स्वतंत्र उच्चारस्थान आहेत. हे कोणाच्याही एकत्रीकरणातून या ठिकाणी आलेले नाहीत, हे लक्षात घ्या. आणि त्यातून आपल्याला स्वरांचं एक स्वतंत्र अस्तित्व जे आहे ते आढळल्यामुळे व्यंजनामध्ये त्यांचा उपयोग होतो आणि पूर्ण अर्थाचा शब्द, पूर्ण अर्थाचं अक्षर त्या ठिकाणी निर्माण होतं. साहजिकच या व्याकरणाच्या एक सुरेख अशा रचनेतून आपल्याला उल्लेखनीय बाब म्हणजे ऱ्हस्व स्वर, त्याचबरोबर अ आ ई आणि दुसरा उ जो आहे याचा जो उच्चार आहे तो लांबतो, त्याला म्हणतात दीर्घ स्वर. आणि यालाही भिन्न भिन्न जी स्थानं आहेत ती जी सुद्धा सजातीय स्वरामध्येच येतात. याच्या उलट ए, आई, ओ, औ हे जे स्वर आहेत हे स्वर यांना उच्चारालाही वेळ लागतो. त्याचप्रमाणे यांचे जे काही उच्चारस्थानं आहेत ते एकत्र करताना इतर स्वरांची आपल्याला मदत घ्यावी लागते. आणि ह्या मदतीतूनच एक वेगळ्या प्रकारचा स्वर निर्माण होतो, त्याला म्हणतो संयुक्त स्वर. आणि साहजिकच या स्वरांना आपण विजातीय स्वर म्हणतो. हे सगळे भिन्न भिन्न आहेत, वेगळे आहेत, यांना स्वतंत्र अस्तित्व नाही आहे. म्हणजे एचा उल्लेख केला तर आपल्याला अ हा स्वर मिसळून ए हा स्वर पूर्णपणे आपल्याला दिसून येतो आहे. त्याचप्रमाणे दुसरा जो ऐ स्वर आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला उल्लेख करायचा असेल किंवा त्याचं रूप बघायचं असेल तर ह्या रूपामध्ये दोन स्वर एकत्र आलेले दिसत आहेत. आणि त्यातून आपल्याला एक वेगळ्या प्रकारची जाणीव होते आहे की स्वरामध्ये स्वर एकत्र येतो, कारण तो संयुक्त असतो, त्याला काय स्वतंत्र अस्तित्व या ठिकाणी नसतं. ज्या स्वराला स्वतंत्र अस्तित्व असतं त्याला आपण काय म्हणतोय, ऱ्हस्व स्वर आहे, सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. यानंतर संयुक्त स्वर, या संयुक्त स्वरामध्ये ए, आई, ओ, औ यांचा उल्लेख आपल्याला दिसून येतो आणि त्यातून एक प्रकारची रचना जी आहे इथे जाणवते. म्हणजे एचा उल्लेख केला तर एमध्ये आपल्याला काय दिसतं, ई आणि अ किंवा अ आणि ई. आईमध्ये काय दिसतं तर इथे अ अधिक रफराचा ई म्हणजे दुसरा ई जो दीर्घ ई आहे तो, म्हणजे ऱ्हस्वच्या ऱ्हस्व अ अधिक दीर्घ ई आई. त्यानंतर ओ हा जो स्वर आहे तो सुद्धा निर्माण होत असताना आपण जर बारकाईने बघितलं तर त्याचं सुद्धा रूपांतर आपण बघितलं तर अ, उ किंवा दीर्घ उ यातून ओ हा स्वर तयार होतो. म्हणजे संयुक्त स्वरामध्ये सुद्धा एक मुख्य स्वर आणि दुसरा इतर स्वर घेऊन दीर्घ असेल किंवा ऱ्हस्व असेल त्यातून
तो स्वर तयार होतो, ओ हा स्वर तयार होतो आणि तो संयुक्त स्वरामध्ये मोडतो आहे.